सुवासिनींचा मान सन्मान, त्यांच्या आवडीचा, नटण्याचा, आवरण्याचा सण येत आहे. होय, म्हणजेच वटपौर्णिमा. यावर्षीची वटपौर्णिमा 29 जून रोजी येत आहे. वार आहे सोमवार आणि पौर्णिमा तिथी पहाटे 3:07 सुरू होत आहे व ती दुसऱ्या दिवशी पहाटे म्हणजेच मंगळवारी पहाटे 5 वाजेपर्यंत आहे. तर पौर्णिमा कालावधीमध्ये आपण वडाची पूजा करण्यासाठी कधी जायचं आहे, कोणत्या वेळेस वडाची पूजा करायची आहे व कोणत्या वेळेस वडाची पूजा करायची नाही आहे, कोणत्या कालावधीमध्ये आपल्याला राहू काळ पाळायचा आहे आणि पूजेला जाण्यासाठी आपण कोणकोणते साहित्य घेऊन जायचं आहे, याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. बघा, पौर्णिमेचा कालावधी पूर्ण दिवसभर असणार आहे, म्हणजे सोमवारी पूर्ण दिवसभर पौर्णिमा आहे. पण त्यामध्ये आपल्याला शुभ योग जो आहे वडाची पूजा करण्यासाठी, तर तो शुभ काळ आहे तो 12 वाजेपर्यंत आहे. पण आपण 12 नंतर पण दिवसभर पूजा करू शकतो, कारण पौर्णिमा ही दिवसभर आहे. आता एवढ्या सकाळी सकाळी कोणाला पूजा करणं शक्य होणार नाही, त्यामुळे आपण दिवसभर पूजा करू शकता. पण शुभ काळ जो आहे तो 12 वाजेपर्यंत आहे. पण त्यामध्ये पण आपल्याला राहू काळ बघून पूजा करायची आहे. तर सोमवारचा राहू काळ जो आहे तो सकाळी 7:30 वाजता सुरू होत आहे आणि तो 9 वाजेपर्यंत आहे. तर आपण या राहू काळामध्ये कोणतेही शुभ कार्य करत नाही, कोणतीही पूजा अर्चा करत नाही. त्यामुळे आपण 9 नंतर वडाची पूजा करण्यास जाऊ शकता. मग तुम्ही 12 वाजेपर्यंत जर पूजा केली तर खूप चांगला योग आहे, शुभ योग आहे. पण 12 वाजेपर्यंत तर घरातलं सगळं आवरणं शक्य नाही, त्यामुळे तुम्ही दिवसभर जरी पूजा केली तरी चालणार आहे. आणि वडाची पूजा करायला जेव्हा आपण जातो तेव्हा कसं करतो, घरातलं सर्व आवरून गोडधोड स्वयंपाक बनवून जातो आणि त्या दिवशी आपण सुवासिनी महिला पण स्वतःला पण थोडंसं आवरत असतो, त्यामुळे वेळ होतोच. तर आपण दिवसभर जरी पूजा केली तरी चालणार आहे. तर आपण पूजेला साहित्य कोणतं कोणतं घेऊन जायचं आहे, तर बघा मी इथं ताटामध्ये एक एक साहित्य दाखवत आहे. प्रथम आपल्याला पाण्याचा तांब्या घ्यायचा आहे, त्यानंतर साखर घेतलेली आहे मी, अक्षदा घेतलेल्या आहेत, हळदी कुंकू जे महत्त्वाचं आहे ते म्हणजे हळदी कुंकू, नंतर विडा घेतलेला आहे, त्याच्यावरती विड्याच्या पानावरती 1 रुपयाचं कॉईन ठेवायचं आहे, हळकुंड, सुपारी, खोबऱ्याचा तुकडा, बदाम, या अशा 5 वस्तू ज्या असतात त्या पण ठेवायच्या आहेत. आणि त्यानंतर इथं मी वस्त्रमाळ घेतलेले आहे, आपल्याला तुपाचे फुलवाती घेतलेले आहेत एका निरंजनामध्ये, घंटी घेतलेली आहे. आता बऱ्याच वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळ्या पद्धती असतात, पण आमच्याकडे जेव्हा वडाला जातो तेव्हा अशी ही वस्त्रमाळ पण वडाला अर्पण केली जाते, त्यामुळे मी इथं वस्त्रमाळ घेतलेली आहे. तुमच्याकडे कोणत्या पद्धती असतील त्यानुसार तुम्ही करू शकता, पण मी इथं आमच्या पद्धतीने कसं वडाला काय काय साहित्य घेऊन जातात ते दाखवत आहे. आणि इथं आपण धागा घ्यायचा आहे, जो आपण वडाला गुंडाळत असतो तो धाग्याची गुंडी घ्यायची आहे. आणि जेव्हा आपण हा धागा जेव्हा वडाला बांधतो आणि फेऱ्या मारतो तेव्हा तो धागा त्या तांब्यामध्ये पाण्यामध्ये बुडवायचा आहे. कोरडा धागा नाही गुंडाळायचा, आपण ओला धागा गुंडाळताना तो धागा ओला झालेला पाहिजे. म्हणजेच वडाला जेव्हा आपण पूजा करताना थोडंसं पाणी घालू, पण त्या तांब्यामध्ये थोडं पाणी ठेवायचं आहे. जेव्हा आपण वडाला फेऱ्या घालत असतो, आपण 5 किंवा 7 फेऱ्या घालतो, तेव्हा ती दोऱ्याची गुंडी त्या पाण्यामध्ये बुडलेली पाहिजे. त्यानंतर इथं सुवासिनीचं साहित्य, यामध्ये हळद कुंकू, अक्षदा, बांगड्या आणि छोटासा कपडा आहे. आणि यामध्ये काळे मणी पण असतात. ते मणी आपण वडाची पूजा करताना म्हणजे तुम्ही घरीच दोऱ्याने ओवून घेऊन जाऊ शकता आणि तिथं गेल्यानंतर आपण ती वडाची पूजा केल्यानंतर ते काळे मणी आपण आपल्या मंगळसूत्रामध्ये बांधत असतो. गळ्यात जे आपण मंगळसूत्र घालतो तर ते काळे मणी आपण पूजा झाल्यानंतर आपल्या मंगळसूत्राच्या वाटीच्या इथं बांधायचे असतात. म्हणजेच काय, तर आमच्याकडे पूजा करताना अशा प्रकारे करतात. या ठिकाणी मी अगरबत्ती घेतलेली आहे आणि पूजेसाठी फुलं घेत आहे. तुम्ही धूप पण घेऊ शकता. तुम्ही धूप लावताना किंवा वडाला तिथं दिवा लावताना एक काळजी घ्या की बघा, खूप गर्दी असते वडाच्या इथे आणि प्रत्येक महिलेला पूजा करण्याची घाई असते. तर जेव्हा आपण वडाला दिवा लावणार आहोत तेव्हा काळजीपूर्वक लावायचं आहे. त्या वडाला सुद्धा त्या दिव्याची गरम वाफ लागू नये याची काळजी घ्यायची आहे. आणि काही भागामध्ये वडाची ओटी नाही भरत, पण काही भागामध्ये ओटी भरली जाते. तर इथं ओटीचं साहित्य पण आपल्याला घेऊन जायचं आहे. त्यामध्ये गहू न्यायचे आहेत, ब्लाऊज पीस, आणि ब्लाऊज पीसावरती आपण खारीक, खोबरं, सुपारी, हळकुंड आणि बदाम या 5 वस्तू घ्यायच्या आहेत. आणि आंबा, त्या आंब्याला मी इथं लाल कलरचा लाल पिवळा धागा असतो ते बांधलेला आहे. आणि या साहित्याने वडाची ओटी भरायची आहे. आणि वडाची पूर्ण पूजा करून झाल्यानंतर, आपल्या फेऱ्या घालून झाल्यानंतर आपल्याला या दिवशी 5 तरी सुवासिनीची ओटी भरायची आहे.
त्यामुळे तुम्ही जास्त आंबे घेऊन जा. गहू आणि आंबा असं सुवासिनीच्या ओटीमध्ये घातलं जातं. तर तुम्ही 5 ओटी भरू शकता. जर सुवासिनी नाही भेटल्या तर एक तरी सुवासिनीची ओटी त्या ठिकाणी तुम्ही म्हणजे जिथं आपण वडाची पूजा करत आहोत त्याच ठिकाणी एका तरी सुवासिनीची ओटी अवश्य भरा. आणि जर तुमच्या घरी आवर्जून कोणी एखादी स्त्री आली म्हणा तर त्या दिवशी तिला जेवायला घालू शकता किंवा तिची खणा नारळाने किंवा असं एखादं फळ ओटीत घालून ओटी भरू शकता. कारण पौर्णिमेच्या दिवशी सुवासिनी तुमच्याकडे स्वतःहून जर आली तर ह्या गोष्टी तुम्ही आवर्जून करा. बघा, काही महिला आहेत त्या घरच्या घरी पूजा करतात, पण असं न करता जर तुमच्या जवळपास कुठे वडाचं झाड असेल तर तुम्ही आवर्जून वडाच्या झाडाखालीच जाऊन पूजा करा. त्यामागे पण कारण आहे बघा. ते तर जाणं म्हणजे आपल्या आरोग्यासाठी चांगलं आहे. वडाचं झाड हे भरपूर प्रमाणात ऑक्सिजन देत असतं. आणि बघा, आपल्याला सत्यवान सावित्रीची कथा तर माहीतच आहे. सत्यवानाचे प्राण सावित्रीने माघारी घेतले होते याच वडाच्या झाडाखाली. त्यामुळे आपणही या दिवशी वडाला बाहेर जाऊनच वडाची पूजा करायची आहे. घरातल्या घरात वडाची पूजा न करता जर आपण त्या दिवशी बाहेर जाऊन वडाची पूजा केली तर तेवढीच आपल्यालाही शुद्ध हवा भेटणार आहे. आणि जेव्हा आपण वडाला फेऱ्या मारत असतो तर काही भागामध्ये 5 फेऱ्या मारतात, पण आमच्या भागामध्ये तर 7 फेऱ्या मारतात. मग 7 फेऱ्या मारून सुद्धा जर आपली दोऱ्याची गुंडी शिल्लक राहत असेल तर काही वेळेस काही महिला काय करतात, ती गुंडी तोडतात, तिथं गाठ मारून देतात. तर असं काही एक करायचं नाही आहे. दोऱ्याची गुंडी आपल्या जेवढ्या फेऱ्या मारायच्या तेवढ्या फेऱ्या मारून झाल्यानंतर ती उरलेला जो धागा आहे तो तिथंच झाडाला त्या धाग्यामध्ये अडकवून ठेवायचा आहे. आणि आता जेव्हा वडाची आपण पूजा करतो तर पहिली पूजा करून घ्या आणि मग फोटो सेशन करा. आता रील्सचा जमाना आहे तर काय होतं, पूजा करता करताच फोटोला पोज द्या, रील काढा. यामध्ये पूजा आपली पूर्ण होतच नाही. काही केलं आणि काही विसरलं हे समजत पण नाही. त्यामुळे पहिली पूजा पूर्ण करून घ्या आणि नंतर फोटो सेशन करा. तर बघा, वडाची पूजा करण्यासाठी आपल्याला जे काही साहित्य लागणार आहे ते मी इथं या ताटामध्ये भरलेलं आहे आणि ते तुम्हाला दाखवलेलं आहे. पण काही भागामध्ये अजूनही काही साहित्य नेत असतील तर तुम्ही त्या प्रकारे करू शकता. तर वटपौर्णिमेच्या माहितीविषयीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.